आंबा नारळ वडी. आंबा नारळ वडी बऱ्याच वेळेस ऐकली असेल तुम्ही, खाल्ली असेल, पण बनवायची कशी सुचत नाही. खराब झाली तर काय करू असाही प्रश्न पडतो. आणि बनवायला किती वेळ लागतो, कशी बनवायची, खूप सारे प्रश्न असतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अचूक प्रमाणात योग्य रेसिपी सांगणार आहे. त्यातल्या त्यात 2-3 अशा खुणा सांगणार आहेत की तुम्हाला समजेल की बर्फी तयार झाली आहे, आंबा नारळ वडी तयार झाली आहे, थापण्यासारखी झाली का नाही. तर इथे मी 2 वाटी नारळ घेतलेला आहे. ओलं नारळ म्हणजे एक नारळ घेतलं तर त्याचे स्लाइसेस करून घेतले, तुकडे करून घेतले, त्याची काळी पाट काढून 2 वाटी इथे ओलं नारळ भरलं. त्यानंतर त्याच वाटीने इथे आंबा घेतला. तर इथे मी आंबा जो आहे हापूस घेतलेला आहे. तर इथे तुमच्याकडं कुठलाही आंबा असेल तर तो घेतला तरी सुद्धा चालेल, फक्त आंबट चवीचा घेऊ नका. त्यानंतर आपली जी दुधावरची साय असते ना, साधारण 3 चमचे साय घेतलेली आहे. याने काय होतं, छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. आणि इथे दूध पावडर घेतली मी, साधारण पाऊण वाटी दूध पावडर घेतली. याने काय होतं, टेक्स्चर जे आहे पटकन असं घट्ट होतं, खूप जास्त वेळ आपल्याला शिजवत बसावं लागत नाही. पूर्णतः ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 1.5 वाटी साखर घातली. आंब्याला सुद्धा गोडवा असतो ना, त्यामुळे साखर इथे कमी घातली. मिक्सरला फिरून घेतलं. तर अशा पद्धतीने आपलं हे जे बॅटर आहे किंवा हे जे सारण आहे तयार झालं. लगेचच आता गॅसवर कढई न ठेवता अगोदर खाली कढई ठेवूया आणि हे संपूर्ण जे बॅटर आहे ते कढईमध्ये घालून घेऊया. एक बॅटर जे आहे संपूर्ण कढईमध्ये काढून घेतलं. म्हणजे गॅसवर कढई ठेवली तर मग लगेचच आपल्याला फिरवावं लागेल, म्हणजे खालीवर करावं लागेल, जेणेकरून व्यवस्थित असं खाली लागलं जाणार नाही. त्यानंतर कढई ठेवली गॅसवर आणि हे शिजवून घेऊया. आता मीडियम फ्लेमवर शिजवायचं, नाहीतर काय होतं, लो फ्लेमवर शिजवत बसलो ना तर खूप जास्त वेळ लागतो. आता ही आंबा नारळ वडी बनवण्यासाठी साधारण 17 ते 18 मिनटं लागतात जर मीडियम फ्लेमवर बनवली. तर तुम्ही लो फ्लेमवर बनवली तर अर्धा ताससुद्धा लागू शकतो. त्यामुळे पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जितके आपण पेशन्स ठेवतो ना तितकी आपली वडी जी आहे छान तयार होते. फक्त एकसारखं चालवत राहायचं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जेणेकरून तळाला ही वडी जी आहे लागणार नाही आणि ह्याचा रंगसुद्धा खराब होणार नाही. आता इथे महत्त्वाची एक सूचना, म्हणजे महत्त्वाची एक गोष्ट, की जर तुमच्या आंब्याला रंग नसेल किंवा छान रंग आले नसेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की खूपच पांढरसर अशी ही आंबा नारळ वडी तयार होईल, तर इथे थोडासा ऑरेंज फूड कलर घातला तरीसुद्धा चालेल. जर नको असा रंग असेल तुमच्या आंब्याचा तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर येथे तुमच्याकडं ओलं नारळ नसेल तर आपलं जे डेसिकेटेड कोकोनट असतं ना ते 1.5 वाटी घातलं तरीसुद्धा चालेल. फक्त त्याच्याने काय होतं, आंबावडी जी आहे कडक होते, थोडीशी अशी नॉर्मली होत नाही. त्यानंतर इकडे थोडीशी वेलचीसुद्धा घातली. वेलची जी आहे पूर्ण ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता इथे साधारण मला एक 9-10 मिनटं झालेले आहेत आणि हे जे सारण आहे छान घट्टसर तयार होत आहे आणि त्यातल्या त्यात कढईसुद्धा सोडायला लागलेलं आहे. तर या स्टेजलाच आपण काय करूया, इथे 2 चमचे साजूक तूप घालूया, जेणेकरून शाईन, टेक्स्चर आणि चव या तिन्ही ह्या गोष्टी ज्या आहे यामध्ये वाढतील. आता हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण नक्की घाला. रंगसुद्धा छान येतो, शाईनसुद्धा येते, म्हणजे हे चमकीला जो पण असतो ना तो नक्की येतो आणि चवसुद्धा छान लागते. जर तुम्ही उपवासाला बनत असाल तर मग दूध पावडर जे आहे, मिल्क पावडर स्किप केली तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने परत मीडियम फ्लेमवर साधारण 2-3 मिनटं आणखीन झालेले आहे. एकूण 12-13 मिनटं झालेत आणि हे सारण पूर्णतः असं घट्ट तयार झाले. तरीसुद्धा हे जे सारण आहे आणखीन वडी थापण्यासारखं झालं नाही आहे, कारण की एका डिशमध्ये मी हे सारण थोडंसं घेतलं होतं, तर ह्याची जी आहे व्यवस्थित गोळी होत नाही, आणखीन हाताला चिकटते. त्यामुळं आणखीन थोड्या वेळ आपण शिजवूया, कारण आत्ता जर वडी थापायची घाई केली तर वडी जी आहे व्यवस्थित होणार नाही. त्यामुळं थोडंसं अजून 3-4 मिनटं शिजवून घेऊया. त्यानंतर परत थोडंसं सारण जे आहे त्याच प्लेटमध्ये घेऊन पाहिलं, थंड झालं की पाहू त्याची वडी होती का नाही. आता हे जे सारण आहे इकडे कढईसुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे त्याने आणि छान असा गोळासुद्धा व्हायला लागलेला आहे. पण अजूनही हे सारण जे आहे वडी थांबण्यासारखं झालं आहे का नाही चेक करूया. त्यानंतर ही जी
सारण घेतलं होतं ताटलीमध्ये, प्लेटमध्ये. बघा ह्याची छान गोळी झालेली आहे आणि खूप जास्त हाताला सुद्धा चिकटत नाही. आता थोडंसं आंब्याचा जो चिकटपणा असतो त्यामुळे हाताला चिकटण्याची शक्यता आहे आणि घट्टसरपणा सुद्धा तुम्ही पाहू शकता. चमच्याने मी खाली टाकण्याचा प्रयत्न करते तर एकदमच पडत नाही आहे, थोडं थांबून पडतोय. तरीसुद्धा अजून आपण 2 मिनटे ह्याला शिजवून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित आपली वडी जी आहे तयार होईल. तर हे बघा रंगसुद्धा तशाचा तसा आहे. शेवटपर्यंत आता पूर्णतः घट्ट झालेलं आहे मिश्रण, तरीसुद्धा रंग तसाच आहे, अजिबात बदल झालेला नाही. कारण की पूर्ण वडी होईपर्यंत मी अजिबात मध्ये सोडलेलं नाही आहे, फिरवतच राहिलेली आहे. त्यानंतर तिसरी खूण अशी की या सारणामध्ये चमचा रोवून पाहायचा. चमचा जर उभा राहिला तर आपलं सारण तयार आहे आणि चमचा जर खाली पडला तर मग आणखीन आपल्याला शिजवायची गरज आहे. तर इथे चमचा रोवून पाहिला तर चमचा छान पद्धतीने उभा होता, म्हणजे आपलं सारण तयार झालं. त्यानंतर एखादं ट्रे किंवा मग केक टीन किंवा मग ताट काही घ्या, त्याला थोडंसं एक साधारण अर्धा चमचा तुपाने जे आहे व्यवस्थित सगळीकडे ग्रीस करून घ्या आणि हे सारण जे आहे लगेचच यामध्ये घाला. आता सारण घातलं की एखाद्या वाटीला थोडंसं तूप लावा आणि छान असं हे सारण जे आहे पसरवून घ्या, म्हणजे काय होतं एकसारखी आपली वडी तयार होते. आता ह्या वडीला लगेचच कड द्यायची नाही, साधारण अर्धा तास अशी सोडून देऊया. फक्त पूर्ण थंड होईल याची वाट पाहू नका. अर्धा तास झाला की नॉर्मल कोमट झाली की एखादं ताटने जे आहे डिमोल्ड करून घ्या. तर ही डिमोल्ड केली, पण लगेचच हे केक टीन उचलण्या अगोदर थोडंसं वरून टॅप टॅप करा, जसं आपण केक काढण्यासाठी करतो ना त्याच पद्धतीने थोडंसं टॅप टॅप केलं ना, वा कसली भारी वडी झाली. पाहू शकता तुम्ही, कुठे तुटली नाही आहे, कुठे फुटली नाही आहे, केक टीनमधून व्यवस्थित निघून आलेली आहे इझी पद्धतीने. लगेचच तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये कटिंग करून घ्या. वरून पिस्ते, बदाम, काजू किंवा मग गार्निशिंग नाही केलं तरीसुद्धा चालेल, अशीच खाल्ली तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला जर कोणाला पाठवायची आहे, कोणाला भेट द्यायची आहे ही वडी, तर ह्याला गार्निशिंग नक्की करा. तर अशा पद्धतीने ही आंबावडी तयार झाली. आंब्याचा सीझन जाण्या अगोदर ही आंबावडी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तुम्ही हवं तर ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा मग जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं यासाठी सुद्धा, जर उपवासासाठी बनवत असाल तर मिल्क पावडर किंवा मग दूध पावडर जे आहे स्किपसुद्धा करू शकता. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा.